जवळजवळ सगळ्याच महाराजाची एक फॅशन झाली आता. कोणती फॅशन झाली की सगळे महाराज फक्त एक चरण सोडवतात. ते म्हणतात काय झालं, पहिले चरण आपण सोडवले आणि आता राहिले ती चरण वेळ मिळाला. ही फॅशन झाली. काय झाली, फॅशन झाली बरं का. तसं कधी करावं, जर भाऊसारखा महात्मा असेल तर 7-7 दिवस जर कीर्तन करत असेल तर त्यांनी ते चिंतन मानणं ठीक आहे बरं का. पण एकच दिवस महाराजाचं कीर्तन आहे आणि त्यांनी कीर्तन घेतलेला अभंग एकच चरण सोडवायचं, तर तुकाराम महाराजांनी भाऊने सांगायचं, मग तुकाराम महाराजांनी एकच चरणाचा अभंग लिहिला असता महाराज लय पुढे विद्वान होणार आहे ती. एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे, मग एकच चरण लिहिलं असतं ना, असं का लिहिलं नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, अभंगाची जी 3-4 चरण असतात त्या 3-4 चरणाचा एकामेकाशी काय असतो, संबंध असतो बरं का. त्यामुळं धावता का होत नाही, पण त्या चरणाला स्पर्श करावा लागतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, करीती घोष जय जयकार, जळते दोषाचे डोंगर. डोंगर दोषाचं जळून जाण्याचं जय जयकार जर कोणता असेल तर त्याला जास्त लांब हुडकायची गरज नाही. तृणाग्ने मिळे समरसक झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरे उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. क्षणामध्ये पाप जाळायचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून करीती घोष जय जयकार, जळते दोषाचे डोंगर. डोंगरा एवढं जरी दोष असतील तर ते नामचिंतनानं जातात. नामचिंतनानं जात नाही असं पापच जगात शिल्लक नाही, नामचिंतनानं जाते. महाराज तुम्ही या संत महात्म्याचं चिंतन सांगितलं, ते शौर आहेत, वीर आहेत, अशी त्यांच्याकडे शक्ती आहे. पण ते युद्ध करण्याकरता त्यांनी शस्त्र कोणती वापरली, कोणती शस्त्र त्यांच्याकडे होती. तुकोबराय सांगतात त्यांच्याकडे 3 शस्त्र होती. कोणती शस्त्र होती, दया, क्षमा, शांती, बाण, अभंग हे हाती. हे अभंगच त्यांचं काय होतं, बाण होतं. आणि हे 3 शस्त्रानं या विश्वामध्ये साधू संतांनी, आता दया कशाला म्हणतात, साधू संताकडं दया, तर दया तिचे नाव भांडवल संत, भांडवल संत. संत म्हणल्यानंतर ती दया त्याच्याकडे असलीच पाहिजे बरं का. दया, क्षमा आणि शांती ह्या 3ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्या संत महात्म्याने काय केलेलं आहे, बाण जो घेतला म्हणजे शस्त्र जो घेतलं ते शस्त्र शब्दाचं आहे. शब्द हे शस्त्र आहे शब्दाचं. आणि भाऊ सांगायचं, सगळ्यात तीक्ष्ण शस्त्र जर जगात कोणतं असेल तर ते शब्द आहे बरं का. दुसऱ्या कोणत्याही शस्त्रानं जर घाव घेतला तर ते 6 महिन्यानं 8 महिन्यानं वर्षानं का होत नाही, पण बुजतो. पण शब्दाचा घाव महाराज इतका बेकार आहे, ती वरच्या कातडीला धक्का लावित नाही. कातडी शाबीद असते बरं का, पण इतका आत जाऊन बसतं की ती माणूस म्हणतं जेव्हा मी मरून 3 दिवस होईल तेव्हाच विसरंती बोललेला. म्हणजे शब्द इतकं तीक्ष्ण अशा प्रकारचा आहे. या शब्दाच्या द्वारे संत महात्म्यांनी जगामध्ये काय घडवलंय, परिवर्तन घडवले. बाण, अभंग हे हाती, हातामध्ये बाण घेतलेत आणि गावोगाव जाऊन सगळ्या लोकांना कल्याणाचा त्यांचा अशा प्रकारचा मार्ग दाखवला. या जगाच्या पाठीवर या संतापेक्षा जास्त कोणीच बलवान नाही, फक्त जगात तेच एक बलवान आहेत, असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका माने बाळी, तुका माने बाळी, तुका माने बाळी, तुका माने बाळी, तुका म्हणे बाळी, तुका म्हणे बाळी, तुका म्हणे बाळी, तुका म्हणे बाळी, तुका माने बाळी, तुका
भूमंडळी करती घोषा जय जयकार करती घोषा जय जयकार. तुका म्हणे बळी एकतेच भूमंडळी. या बला हे बल जे आहे ह्या बलवान या विश्वामध्ये फक्त तेच एक वैष्णव आहे. तेच हा शब्द आहे. त्याचा अर्थ बाकीच्या कुठल्याही सगळ्या साधूपेक्षा महात्म्यापेक्षा हे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहेत. ते बलवान अशा प्रकारचं आहेत. तुका म्हणे बळी एकतेच भूमंडळी. या विश्वामध्ये बळाचा जर आपण विचार केला, आपण पुष्कळ वेळा केला आहे ना, आता आपल्याकडे बळाचा विचार करण्याकरता वेळ नाही. फक्त एकच बलवान आहे. आता त्यांचं आपण विश्लेषण करत असताना अशी माणसं बोटावर आहेत. कालच मला वाटतं भक्ती तो कठीण कुणी अभंग्यातला होता, संतोष महाराज. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडी जो बळी विरळा शूर. इथं सुद्धा शूर अशा प्रकारचा शब्द आहे. या संत महात्म्याला शूर का म्हणायचं तर हे सगळं टाकायचं का लय अवघड, इतकं अवघड आहे. इच्छा असली तरी सुद्धा टाकता येत नाही. अण्णाने एकदा आळणीत कीर्तनात सांगितलं होतं, त्यांचंच नाव तांबे. त्यांनी सांगितलं एक जणांना तुपाचा तांब्या घेतला. कुणाचा? तुपाचा भरलेला तांब्या घेतला आणि ती रस्त्याने चालला. मग रस्त्याने चालल्यानंतर ती तांब्या पडू देत नव्हता, घट्ट झाला होता. अण्णाने विचारलं तांब्यानं धरलंय का हातानं धरलंय? मग कुणी धरलंय कोणाला? खरं तर तांब्यानंच धरलेलं आहे बरं का. तांब्यात तूप आहे म्हणून ती सोडित नाही. तूप जर नसतं तर त्याला खाली टाकून दिला असता. तसं इच्छा असताना सुद्धा माणसाला एकदा संसारात प्रवेश केल्यानंतर टाकता येत नाही. खूप मोठ्या मोठ्या माणसाचा इतिहास आहे महाराज. आणि म्हणून हे टाकणं जेवढं कठीण आहे हे सगळं सोडणं, त्याला वैराग्य आहे, त्याग आहे, अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि नव्हे वैराग्य सोपारे. वैराग्य कशाला म्हणतात? मी तर म्हणतो या काही गोष्टी आहेत ना आपल्या भागातल्या लोकांनी ग्रंथात पाहिजेच नाही. कशाला वैराग्य म्हणतात? रामकृष्ण भाऊकडे पाहिजे. कशाला शांती म्हणतात, कशाला दया म्हणतात? भगवान भाऊकडे पाहिजे. हे पाहिल्यानंतर त्यांच्यात ही सगळी लक्षणं काय होती? मूर्तिमंत अशा प्रकारचे होते. खऱ्या अर्थानं या संत महात्मे आपल्या भागात येऊन त्यांनी जशी पूर्वी हरित क्रांती झाली होती, हरित क्रांती, तशी आपल्या भागातली हरित क्रांती अशा प्रकारची ह्या दोन भाऊंनी अशा प्रकारची करून ठेवली. नाहीतर वस्तुस्थिती जर सांगायची झाली, भाऊंची ना आमची जर भेट झाली नसती, भाऊ जर इडशीला नसता आले आणि आम्ही जर भाऊजवळ गेलो नसतो तर आज हिथं नाही मला गुरु राखायला सुद्धा कोण ठेवलं नसतं. ही जी अवस्था आहे ही सगळी मंडळी खरं बोलायचं बरं का, वस्तुस्थिती जर सांगायची झाली, एकापेक्षा एक अशा प्रकारची ही मंडळी तयार करणे. आळणीला कीर्तन करात कीर्तन मोठ्या देववाड्या पुढं होतं साहेब तुमच्या, आणि तिथं खानदारकर महाराजाचं कीर्तन होतं. ते मला अजून आठवते. त्या खानदारकर महाराजांनी सांगितलं टाळकऱ्याचा आणि पकवायचा कारखाना म्हणजे इडशी. विठ्ठल अशा संत महात्म्याचं थोर थोर आनंद अशा प्रकारचं उपकार आहेत. झालेली चिंतन सेवा त्यांच्या चरणावरती अशा प्रकारचं श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणावरती, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती ही चिंतन सेवा समर्पित करू. आणि चिंतन सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली